नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त आठवड्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. आणि त्यामध्ये आता मकर संक्रांतीच्या त्या समारंभात ज्यावेळेस स्वानंदी रोहनला घेऊन तिथे येते आणि रोहनचा अपघात झाल्याचे सांगताच इकडे आता मलिका कसा तिचा तिसरा डाव खेळून मंदाकिनीला तिथे आणते आणि मंदाकिनी तिथे येताच आता रोहनवरचे प्रेम दाखवत आता आदिराला कशी पांढऱ्या पायाची बोलून आता नावं ठेवते. आणि आता पुन्हा रोहन आणि आदिराला एकत्र येण्याचा मार्ग आता मंदाकिनीने बंद करता क्षणी इकडे निकिता आता मल्लिकाचा एकाच व्हिडिओचा सिनेमा कशी आता स्वानंदी समोर आणते आणि स्वानंदीला सत्य समजताच आता ज्या वेळेस आता मंदाकिनीला जाब विचारायला स्वानंदी सरपोतदारांच्या घरी जाते आणि रोहन आदिराचा संसार मोडला ते फक्त या आईमुळेच हे सत्य जेव्हा आता सुस्मिताला कळते आणि त्याच वेळेस आता सुस्मिता तिच्या मोबाईलमधील व्हिडिओ आता स्वानंदीला दाखवून दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होत मल्लिका आणि मंदाकिनी दोघे मिळून आता आदिरा रोहनचा संसार मोडण्यासाठी टपून बसल्यात आणि हे सगळं काही दोघी करतायत हे सत्य आता स्वानंदी कशी समोर समोर आणते आणि त्या व्हिडिओने एकच मोठा धमाका उडवून आता समर हा आता मलिकाला कोणती भयानक शिक्षा करतो आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला घराबाहेर काढून रोहन आणि आदिरा दोघांनाही कसे पुन्हा आता मानाने घरी आणतात. रोहन आदिराचा संसार पुन्हा कसा नव्याने सुरू होतो प्रेक्षकांनो, हे या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आलं आहे. प्रेक्षकांनो, त्यामध्ये आता सरपोतदारांच्या घरातून रोहन हा निघता क्षणी इकडे अंशुमनने रोहनचा अपघात केलेला असतो आणि राजवाड्यांच्या घरी आता वाट बघत असलेली आदिरा आता रोहन आले नसल्यामुळे खूप पॅनिक झालेली असते आणि रोहनचं तुझ्यावर प्रेमच नाही आहे हे सांगून आता अर्पिताने देखील आगीत तेल ओतलेलं असतं. आता इकडे मात्र ज्या वेळेस स्वानंदी ही आता रोहनला घेऊन तिथे येते तेव्हा रोहनची ती अवस्था बघून मात्र इकडे समर आदिराला मोठा धक्का बसतो आणि रोहनचा अपघात झाल्यामुळे त्याला यायला उशीर झाला हे सत्य जेव्हा आता समर आणि आदिरासमोर येते त्याच वेळेस आता सगळी आदिराच्या मनातील रागाची रोहनची जागा आता प्रेमाने घेऊन आदिरा प्रेमाने रोहनची आता मलमपट्टी करते आणि आय मिस यू, आय रिअली लव्ह यू या शब्दात आदिरा पुन्हा एकदा रोहनच्या प्रेमात पडलेली असते आणि मोठ्या मानाने आता एकमेकांच्या मिठीत येत रोहन आणि आदिरा यांनी मकर संक्रांतीची पूजा केलेली असते आणि स्वानंदीने आता सगळ्यांना तिळगुळ दिलेले असतात आणि रोहन हा शब्दाला कसा पक्का आहे आणि काही जरी झालं तरी रोहन हा इथे येणारच होता हे मला माहीत होतं. आणि स्वानंदी रोहनचे ते एकमेकांवरचे विश्वास आणि प्रेम बघून आता समरसुद्धा अवाक झालेला असतो आणि त्याच वेळेस तिथे आता अचानक मंदाकिनीची एंट्री होते. दरवाजात येताच आता मोठे नाटक करत रडतच आता मंदाकिनी पळतच येऊन रोहनला मिठी मारते आणि म्हणते की अरे रोहन, तुझा अपघात झाला, कसा झाला आणि तुला काही लागलंय का असे म्हणत प्रेमाने आता मंदाकिनी रोहनला मिठी मारण्याचं नाटक करते आणि ते सगळं बघून आता स्वानंदी समर इकडे सगळेजण अवाक होतात. रोहन म्हणतो आई मला एवढं काहीच लागलं नाही आहे, तू एवढं का पॅनिक होते. तेव्हा आता मंदाकिनी इकडे तिकडे बघते तर तिथे तो समारंभ चाललेला बघून मंदाकिनी म्हणते की कसले लोक आहे तो, तुम्ही माझ्या मुलाचा अपघात झाला त्याला एवढं लागलं आणि तुम्ही इथे आनंद साजरा करताय आणि हे सगळं या मुलीमुळेच झालं आहे. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी असं कोणी माहेरी येत असतं का? पहिली मकर संक्रांत कुठे साजरी करत असतात हिला सांगा. आणि ही इकडे माहेरी निघून आली आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा तिने इकडे बोलावून घेतलं आणि झालं काय, त्याचा अपघात झाला. ते म्हणत ही पांढऱ्या पायाची मुलगी माझ्या घरात आली आणि कायम काही ना काही वेगळं वाईट घडतंयच असे आता मंदाकिनी बोलताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो
आणि आता सगळ्या समारंभामध्ये सगळ्यांच्या समोर मंदाकिनीने आता आदिराचा अपमान केलेला असतो आणि समरला खूप राग येतो. आणि आता रागाने रोहनसुद्धा आता मंदाकिनीला तेथून घेऊन जातो. आणि इकडे मात्र आता पुन्हा आदिरा आणि रोहनमध्ये मंदाकिनीने पुन्हा आता वाकडेपणा आणलेला असतो. इकडे आता समरला देखील राग येतो. रागाने समरने आता स्वानंदीला सांगितलेलं असतं की प्रत्येक समारंभामध्ये जे व्हायचं ना ते घडतं आणि ही आता रीतच झालेली आहे. यापुढे मला तुमच्याकडून काहीही नको आणि काहीही घेण्याची अपेक्षासुद्धा राहिलेली नाही, असे म्हणत आता समरसुद्धा रागाने आता आतमध्ये निघून जातो. पण आता मात्र इकडे ज्या वेळेस हे घडत असतं त्यावेळेस अजून एक घटना घडलेली असते. आणि ज्या वेळेस आता स्वानंदी ही रोहनला घेऊन येते आणि समरबरोबर बोलत असते त्याच वेळेस आता तिसरा डाव खेळण्यासाठी मलिका ही आतमध्ये जाऊन आता मंदाकिनीला फोन करते. आणि तुमच्या मुलाचा अपघात झालेला असताना देखील तो आदिराला भेटण्यासाठी पुन्हा आमच्या घरी आलाय, तेव्हा आता हीच वेळ आहे. तुम्ही इथे येऊन गोंधळ घालायचा, तुमच्या मुलावरती प्रेम दाखवायचे आणि आदिरावरती रागवायचं. आणि जर रोहन आदिरामध्ये भांडण होऊन दुरावा आला आणि त्यांच्यामध्ये जर डिवोर्स झाला तर फ्लॅट तुमच्या नावावरती मी केलाच म्हणून समजा. हे आता मलिकाचे बोलणे. आता ज्या वेळेस मलिका ही मंदाकिनीला बोलत असते त्याच वेळेस आता मलिकाचा ते सगळा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये त्याचं रेकॉर्डिंग करून निकिताने केलेलं असतं ते सगळं मोठं काम. कारण मलिका संशयाने आतमध्ये गेली हे निकिताला माहिती ज्या वेळेस होतं त्याच वेळेस आता मलिका पाठीमागे जाऊन मलिकाच्या तोंडातील ते सगळं सत्य तिच्या मोबाईलमध्ये आता निकिताने रेकॉर्ड केलेलं असतं. आणि जेव्हा निकिता ते स्वानंदीला दाखवते त्याच वेळेस आता मल्लिका आणि मंदाकिनीने मिळून हे सगळं नाटक केलं. आणि म्हणून आईने सगळ्यांसमोर आता आदिरावर रागून रोहनवरचं ते नाटकी प्रेम दाखवलं. नाही आता हे काहीतरी वेगळंच चाललंय असे म्हणत पटकन स्वानंदी आता सरपोतदारांच्या घरी येते. सरपोतदारांच्या घरी येता क्षणी आता तिथे आता स्वानंदीचे बाबा असताना आता स्वानंदी ही आता आईने तिथे येऊन कसा घोळ घातला आणि आई आदिराला कशी बोलली आणि हे सगळं ज्या वेळेस आता स्वानंदी ही तिच्या बाबांसमोर आता मंदाकिनीला सांगते त्याच वेळेस स्वानंदीच्या बाबांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि आदिरा रोहन एकत्र आले होते पण तिथे आईने येऊन पुन्हा गोंधळ घातला. आणि नुसता गोंधळच घातला नाही तर हे सगळं कसं घडलं हे स्वानंदी आता तिच्या बाबांना सांगते. आणि मलिका काकूने कसा आता आईला फोन केला आणि तिथे आदिराला आता वेडंवाकडं बोलून रोहन आदिरामध्ये कसा पुन्हा भांडण लावून दुरावा आणायचा हे यांचं प्लॅनिंग. आणि तो व्हिडिओ आता स्वानंदी ही तिच्या बाबांना दाखवतात. आता तिचे बाबा डोक्याला हात लावतात आणि लगेच आता बोट करत स्वानंदीचे बाबा म्हणतात की मी याला सांगितलं होतं जर माझ्या मुलाचा संसार मोडला तर मी तुला डिवोर्स देणार आणि हे सांगून देखील हिने ऐकलं नाही आणि तिने तेच केलं असे म्हणत पटकन आता स्वानंदीच्या बाबांनी डिवोर्सचे पेपर तयारच करून ठेवून आणलेले असतात. आणि ते डिवोर्सचे पेपर मंदाकिनीच्या हातात देत एका झटक्यात स्वानंदीच्या बाबांनी मंदाकिनीला डिवोर्स देऊन घराच्या बाहेर काढलेलं असतं. आणि हिची हीच लायकी आहे, आपल्या मुलाच्या संसारावरती उठली तेव्हा ही का हिला बाई म्हणायचंय का आई म्हणायचंय, ही घराबाहेर काढण्याच्याच लायकीची आहे असे म्हणत आता मंदाकिनीला बाहेर काढता क्षणी इकडे आता स्वानंदीच्या बाबांनी मोठा न्याय केलेला असतो. तर त्याच वेळेस तिकडे आता मलिका काकूला सुद्धा अद्दल घडवायची, कारण मलिकाचा सुद्धा नीच चेहरा आता स्वानंदी समोर आलेला असतो आणि करता करविता ही मलिका काकूच आहे. तेव्हा हिचं पितळ आता उघडं करायचंच असे म्हणत स्वानंदी रागाने आता समरकडे येते. निकिता स्वानंदी दोघीही आता समरला तो व्हिडिओ दाखवतात आणि त्यामध्ये मलिकाचा खरा खोटारडा मुखवटा असलेला चेहरा आता ज्या वेळेस समोर येतो त्यावेळेस मुद्दाम आता मंदाकिनीला पैशाची लालच देऊन विकत घेऊन आता मंदाकिनीकडून रोहन आणि आदिराचा संसार मोडायला निघालेल्या मल्लिकाचा आता समरला राग येतो. आणि आपल्याच मुलीच्या संसारावरती आता अशी धुळदाण करून संसार मोडायला निघालेली ही मल्लिकाला बघून आता समर रागाने आता
मल्लिका समोर येत म्हणतो की काकू, आपल्याच मुलीचा संसार मोडायला निघाली आणि तुला हे सगळं करायची काय गरज होती. आणि लगेच आता आजी, आदिरा आणि मल्लिका तिघीही तिथे असतात. आणि ते बघून आता आदिरा आणि आजीला खूप राग येतो. मल्लिकाचा खरा चेहरा समोर येताच आता रागाने आजीने सुद्धा आता मल्लिकाचा हात धरून मल्लिकाला बाहेर जाण्यासाठी सांगितलेलं असतं. आणि ही जोपर्यंत ही मल्लिका लग्नापासून हे सगळं करत होती आणि त्याचमुळेच प्रत्येक समारंभामध्ये जे काही वाईट घडत होतं ते ह्या मल्लिकामुळे घडत होतं आणि ही मल्लिका घडवून आणत होती. म्हणजे या मल्लिकाचा प्रत्येक समारंभामध्ये स्वानंदीला तोंडावर पाडण्याचा प्लान होता. तर हे आता आजीच्या लक्षात येतं आणि मल्लिकाचा हात धरून आता आजी आणि समर कसे आता मल्लिकाची हकालपट्टी करतात. आणि मल्लिकाची हकालपट्टी करताच आता मल्लिका पाया पडू लागते. पण आजी आणि समर आता मल्लिकाचं काही ऐकायला तयार नसते. आदिराला सुद्धा राग आलेला असतो आणि आदिरा म्हणते की आई, माझा संसार मोडायला तुला काही लाज वाटली का? आणि हे तू का केलंस? काय हे करून तुला काय मिळालं? आणि समर म्हणतो की आता काकू तुला या घरात थारा नाही, असे म्हणत आता समरने सुद्धा मल्लिकाला घराबाहेर काढलेलं असतं. आणि त्यानंतर आता आदिरा आणि रोहन या दोघांना वेगळं करण्यासाठी मल्लिका आणि मंदाकिनीने हा प्लान रचला होता. हे देखील आता समर आजीच्या लक्षात येतं. तर तिकडे स्वानंदीच्या बाबांनी सुद्धा आता मंदाकिनीला घराबाहेर काढल्याचे समर आजीला समजलेलं असतं. आणि ही मंदाकिनीमुळेच आदिराला त्या घरात प्रॉब्लेम होता. पण आता मंदाकिनी बाहेर गेलेली आहे, त्यामुळे आता आदिराने त्या घरात जायला काही हरकत नाही हे आता समरच्या लक्षात येतं. आणि त्या क्षणी इकडे आता आदिराकडे येत समर आता आदिराला म्हणतो की त्या ठिकाणी आता रोहनची आई त्या घरातून बाहेर गेलेल्या आहेत. तेव्हा आदिरा, आता तू तिथे जाऊ शकतेस आणि तुला काही प्रॉब्लेम आहे का? आदिरा म्हणते की पिंट्या दादा, अजिबात नाही. रोहनचे बाबा आणि रोहनसोबत मी आनंदाने राहील, कारण ते माझ्या एकदम फेवरमध्ये आहे. आणि लगेच आता आदिराने तिची कपड्याची बॅग भरलेली असते आणि रोहन आदिरा दोघेही आता एकत्र येऊन आदिरा पुन्हा आता नांदायला तिच्या सासरी आलेली असते. आणि स्वानंदीने आता एकाच मोठ्या पुराव्याने आता समरला दाखवून आदिरा आणि रोहनचा संसार वाचवलेला असतो. तर कशी वाटली स्वानंदी ते प्रेक्षकांनो कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.